आज पहिल्यांदा बारसमडीला गेलो बरं का, पण तिथं आल्यावर आपल्याला असं काही मंदिर बघायला भेटलं. मंदिरात जाण्यासाठी एकदम भुयारी मार्ग होता. तर जय शिवराय पब्लिक, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर सकाळी सकाळीच 5 वाजता उठून आपण निघालो डायरेक्ट आपले सगळे फॅमिली मडीला जाण्यासाठी. पण सरतो ते आपल्याला जायचं होतं मोठं देवीला दर्शन घेण्यासाठी. आणि मग काही 1.5-2 तासामध्येच नाही का आपण पोहोचलो श्री मोठं देवी मंदिर येते. आणि सकाळी सकाळी आल्या कारणाने नाही का आपल्याला इथं गर्दी पण जास्त बघायला भेटली नाही, म्हणून एकदम चांगल्या प्रकारे आपल्या मोठ्या देवीचं मग दर्शन करून घेतलं. आणि थोडाफार अर्धा पाऊण तास तिथं थोडाफार टाइम घालून आपण डायरेक्ट निघालो मडीला जाण्यासाठी. आणि मोठ्या देवी ते मडीचं अंतर फक्त 18-19 किलोमीटर आहे, म्हणून अर्धा 1 तासामध्ये आपण पोहोचलो मडीला. आणि मग लगेचच निघालो आपण दर्शन घेण्यासाठी वरती. आणि मग फायनली आपण पोहोचलो श्री कानिपनाथांच्या मंदिराच्या इथं. आणि इथंच नाही का कानिपनाथांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला इथं बघायला भेटतं श्री नवनाथ पारायण मंदिर. आणि याच मंदिराच्या बाजूला नाही का श्री विठ्ठल मंदिर पण आपल्याला बघायला भेटतं. आणि त्याच मंदिराखाली ध्यान मंदिर पण आहे. आणि इथूनच आपल्याला खाली दर्शन घेण्यासाठी जावं लागतं. आणि जसं आपण त्या गुफीमध्ये एंट्री करतो का तसंच आपल्याला डायरेक्ट लाईट लावूनच जावं लागतं, कारण तिथं एवढा अंधार आहे की पुढचं पार काही दिसतच नाही. आणि फायनली इथं आल्यावर आपल्याला महादेवाची पिंड बघायला भेटते. आणि मग काय मित्रांनो, इथंच नाही का आपलं मडीचं ते एकदम मस्तपैकी दर्शन झालं. आणि इथून आम्ही पुढे कुठं जाणार आहे नक्की तुम्हाला पार्ट 2 मध्ये कळणारच आहे, म्हणून व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॉलो करणं विसरू नका.